हॅलो हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की आनंदवर चोरीचा आळा घेतला जातो. आनंद आणि निकिता खूप सांगण्याचा प्रयत्न करते. स्वानंदीही सांगण्याचा प्रयत्न करते की आनंद दादा असं करणार नाही म्हणून, पण समर काहीही बोलत नाही. आणि समरने CCTV फुटेज बघितल्यामुळे समरला कळतही नसतं की काय चाललं आहे ते. तेव्हा समर बोलतो की आता कोणीही काही बोलायचं नाही. तेव्हा अर्पिता बोलते की पोलिसांना बोलव दादा, पटकन पोलिसांना फोन कर. तेव्हा समर बोलतो की कोणीही काही बोलायचं नाही, सांगितलं ना. अर्पिता शांत बस, जस्ट छटाप. तेव्हा समर बोलतो की अर्पिता शांत बस, मी सगळ्यांना सांगितलं आहे ना गप्प बस म्हणून, आता कुणीही काही बोलणार नाही. तेव्हा अंशू बोलतो की दादा काय चाललंय तुझं, तू काय बोलतोयस? माझ्या वेळेस बरं सगळं सगळं तुला दिसत होतं आणि आता काय, आता तुला प्रूफ मिळूनही तू असं करतोयस. तेव्हा समर बोलतो की आनंद, मला यावेळेला काहीही बोलायचं नाही आहे, तू इथून चालला जा म्हणून. तेव्हा आनंद इतका शॉक होतो की त्याला कळतच नसतं. तेव्हा आनंद बोलतो की समर तुला म्हणायचं काय नक्की? तेव्हा समर बोलतो की हे बघ आनंद, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही आहे, तू इथून चालला जा. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे, अहो तुम्ही काय करतायत आनंद दादा, असं नाही करू शकत. तेव्हा तेव्हा आनंद बोलतो की समर, तुला जे बोलायचं नाही ते स्पष्ट स्पष्ट बोल. तू 20-25 वर्षाची आपल्या मैत्रीला मी इतक्या दिवसात तुला कधी काही करताना दिसलो आणि तू माझ्यावर शक घेतोय. तेव्हा समर बोलतो की आनंद प्लीज, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही आहे, म्हणून तू चालला जा म्हणून सांगून देतो. तेव्हा निकिता आणि आनंद तिथून चालले जातात. तेव्हा स्वानंदी समरला समजवण्याचा प्रयत्नही करते, पण समर काहीही बोलत नाही आणि कार्यक्रमातून तिथून निघून जातो. इकडे स्वानंदी खूप टेन्शनमध्ये असते. इकडे आधिराही रोहनला बोलत असते की आनंददादा असं करूच नाही शकत. समरदादा आणि आनंददादाची 20-25 वर्षापासूनची मैत्री, मी लहान असल्यापासून आनंददादाला बघते. आनंददादा असं नाही करू शकत, माझा विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा रोहन बोलतो की हो आधिरा, विश्वास बसत नाही आहे, पण आपण व्हिडिओ क्लिपमध्ये बघितलं ना गं, त्यामुळे आपल्याला काही बोलणंच शक्य नाही आहे आता. इकडे मंदाकिनी स्वानंदीकडे जाते आणि बोलते की हे बघ स्वानंदी, तुला मी खरंच सांगते, आनंद जे काही समर जावयांचे जे मित्र आहेत ना, तो असं नाही करू शकत. हे बघ तुला मी सांगते, त्या लोकांना राजवाडे आणि आनंद यांची मैत्री बघवली जात नाही आहे आणि जावई बापूंमध्ये आणि त्यांच्या मैत्रीमध्ये फूट पडावी याचंच ते काम करत आहे. हे बघ स्वानंदी प्लीज, मी खरंच सांगते, आनंद असं करू नाही शकत. तेव्हा स्वानंदी बोलते की मलाही तसंच वाटते आई, पण माझ्याकडे प्रूफ नसल्यामुळे मी काहीही बोलू शकत नाही. तेवढ्यात स्वानंदीचे बाबा येतात आणि स्वानंदीला सांगतात की नंदू, तुझ्या आईला सांग, तू नुसतं काही डोकं वापरू नकोस, काहीतरी बोलायला जाशील ना आणि अजून अवघडल्यासारखं आपल्यालाच घशी पडायची वेळ येईल म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही बाबा, आई बोलते ते मला पटतं पण आहे, कारण की आनंददादा असं करूच नाही शकत. कुठेतरी काहीतरी होतं आहे, पण याचा माझ्याकडे पुरावा नाही आहे ठोस. तेव्हा मंदाकिनी बोलते म्हणजे स्वानंदी, आता हे काम ही तूच करणार का? तेव्हा स्वानंदी बोलते की हो आई, राजवाडींच्या मनात काय चालू आहे हे मला माहिती नाही आहे, पण आनंददादा असे नाही आहे, त्यांना न्याय मिळून द्यायला हवा म्हणून. तेव्हा आनंद इकडे घरी जात असतो. दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पडलेली असते. समरला सगळे त्याच्या आनंदचे आणि त्याचे दिवस आठवत असतात आणि आनंदलाही त्याचे आणि समरचे दिवस आठवत असतात. तेव्हा आनंद आणि निकितेच्या डोळ्यात पाणी असतं. ते घरी येतात, त्यांच्या फ्लॅटमध्ये येतात, सोफ्यावर बसतात. तेव्हा निकिता ती पर्स घेते आणि ती पर्स तोडत असते. तेव्हा आनंद बोलतो की निकिता, अगं तू ती पर्स का तोडते? तेव्हा निकिता बोलते की ह्याच पर्समध्ये सापडला ना तो हार. तेव्हा आनंद बोलतो की हो, पण पर्समध्ये हार सापडला, तू तोडते काय ती पर्स? तेव्हा निकिता बोलते की मी नव्हता ठेवला या पर्समध्ये हार, तुला माहिती होतं का? तेव्हा आनंद एकदमच गप्प होऊन जातो. तेव्हा निकिताही रडायला लागते आणि बोलते की समरने चोर समजला आपल्याला, म्हणजे काय चाललं काय? तेव्हा आनंदला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा आनंद बोलतो की मला राग नाही आला आहे या गोष्टीचा, मला वाईट खूप वाटलं आहे. इकडे स्वानंदी समरला रात्री समजवत असते की तुम्ही असं कसं करू शकताय, राजवाडे तुमची इतकी वर्षाची मैत्री, तुम्ही असं कसं शक घेऊ शकताय? तेव्हा समर काही ऐकून घेत नसतो. तेव्हा समर बोलतो की मी तुम्हाला सांगितलं ना स्वानंदी मॅडम की मला या टॉपिकवर काहीही बोलायचं नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की असं कसं बोलू शकतायत राजवाडे तुम्ही? अहो आनंददादा असं नाही करू शकत, आणि निकिता ताई तुमच्या एवढ्या वर्षाची मैत्री आहे ती, आणि तुम्ही असं करतायत म्हणून. तेव्हा समर बोलतो की का
का प्रूफ बघितले ना, ते प्रूफ बघितल्यावर CCTV फुटेज बघितल्यावर कोणालाही तेच वाटेल ना. आनंद आणि माझी इतक्या दिवसाची मैत्री होती. आनंद इतका अडचणीत होता, तो मला सांगू शकत नव्हता. आणि आत्ता असं काही घडलं आहे ना, हे बघ, मी त्याला म्हणत नाही की त्याने मुद्दाम केलं, काहीतरी केलं, पण कधी इतक्या टेन्शनमध्ये असल्यावर त्याला पैशांची चणचण होती, तर अशा वेळेला असं माणूस करू शकतो. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे, तुम्ही असं कसं बोलू शकताय. तेव्हा समर बोलत असतो की हे बघ, CCTV फुटेज बघितले, त्यात काहीही वेगळं नव्हतं. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही त्या CCTV फुटेजवर कसे विश्वास ठेवू शकताय. तेव्हा समर बोलतो का अंशूच्या वेळेस आपण विश्वास ठेवलास ना, का तो माझा भाऊ होता, ठेवलाच ना मी विश्वास. मग अंशूसाठी वेगळे रूल आणि आनंदसाठी वेगळे रूल का बनवावे मी. तेव्हा स्वानंदी बोलते की अंशूची गोष्ट वेगळी होती. तेव्हा समर बोलतो की काय वेगळी होती. अगं माझा लहान भाऊ आहे, तो छोटा लहान भाऊ आहे, आणि वेगळी गोष्ट काय होती. माझ्यासाठी रूल्स हे रूल्सच असतील, आणि मला आता या टॉपिकवर काहीही बोलायचं नाही. इकडे अंशू, अर्पिता आणि मंदाकिनी खूप खुश असतात. मल्लिका खूप खुश असतात. अंशू तर नाचत असतो, अर्पिताला घेऊन गोल गोल फिरत असतो आणि म्हणत असतो की बापरे, जे काही आनंद नावाचं जे झुरळ होतं ना, ते मी कसं पायाखाली चिरडलं म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की बस बस, हळू बोल, आपल्याला अजून आनंदामध्ये सामील नाही व्हायचं आहे, भिंतींनासुद्धा कान असतात म्हणून. चला तर मग आता बघूया समर आणि आनंदची मैत्रीमध्ये कायमची फूट पडते की समरला रियालिटी स्वानंदी त्याच्या लक्षात आणून देते. असेच एपिसोड रिव्ह्यू बघण्यासाठी तुम्हाला या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचे. धन्यवाद.